स्ट्रेस एन्झायटी मध्ये जगतोय. आपल्याला जे फूड मिळते ते प्युअर नाही. याच्यावरती सोल्युशन काय आहे? हिलिंग आणि हिलिंग मध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेकी. जपान वरून सुरुवात झाली याची. डॉक्टर मिकाओ उसुई यांनी त्याचं सुरुवात केली, पण त्याचं जे मूळ आहे ते भारतातलं आहे. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात आणि त्या 7 चक्राचे 13 हिलिंग पॉईंट्स आहेत. बर, एनर्जी हिलिंग खरंच आयुष्य बदलू शकतं का? मास्कुलिन आणि फेमिनाईन एनर्जी म्हणजे नेमकी काय? रेकीमधून करिअर आणि आर्थिक प्रगती कशा प्रकारे होऊ शकते? आणि महाराष्ट्रभर मोफत जागरूकता अभियान राबवणाऱ्या शिवशक्ती रेकी यात्रेमागची खरी प्रेरणा नेमकी काय आहे? या सर्व विषयांवरती सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत गेली 14 वर्ष हजारो लोकांना हिलिंग, कोचिंग आणि मॅनिफेस्टेशन ट्रान्सफॉर्मेशनचा अनुभव दिलेले सागर गारवे उपलब्ध आहेत. त्यासोबतच ते 2 वेगळ्या टेक्निक आपल्याला शिकवणार आहेत, ज्याला ते ब्रीथिंग आणि शिवशक्ती हिलिंग असं म्हणतात. की ब्रेथवर्क काय आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो? तुम्ही या जगात येताना वय घेऊन नाही, तुम्ही श्वास घेऊन येता. कोणतीही गोष्ट आपण 2 वेळा करतो, एकदा इथे करतो माइंड मध्ये आणि एकदा ऍक्च्युअल लाईफ मध्ये करतो. शिवशक्ती, येस. काय आहे शिवशक्ती? ग्लोबल लेवलवर त्याला मॅस्क्युलाइन फेमिनाईन एनर्जी म्हणतात. येस, तो म्हणूनच म्हटलं की तुम्ही स्वतःला काय स्टोरी सांगता रोज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 10 मिनिटं बसायचं आणि विचार करायचा की हे जे इन्कम आहे, ज्या घरात मी राहतो, जे काम मी करतो, हा विचार मी कधी केला होता का? आता तिसरा मुद्दा, मनी. पैसा आपण कसा अट्रॅक्ट करू शकतो? सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं बोल मराठी युट्यूब पॉडकास्ट मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला सर विचारायचंय, आज भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये लोकांच्या आयुष्यामध्ये स्ट्रेस, एन्झायटी वाढत चालली आहे. XYZ रिझन्स असतील त्याच्यामध्ये. तर याच्या मागचं तुम्हाला काय वाटतं की का आज माणूस एवढा स्ट्रेस, एन्झायटी मध्ये जगतोय? त्याच्या मागं बेसिक कारण असं आहे की आज आपल्याला जे फूड मिळते ते प्युअर नाहीये. कारण लोकसंख्या जशी जशी वाढत चाललेली आहे, फूडची क्वालिटी लेस होत चाललेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आज आपलं जे लाईफस्टाईल झालेलं आहे ते सुद्धा फार वेगळं झालेलं आहे आधीच्या पेक्षा. जसं आधी रात्री हे झोपण्यासाठी असायची आणि दिवस हा काम करण्यासाठी असायचा. आज उलट चालू आहे सगळं. आज जर तुम्ही बघितलं मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये तर नाईट शिफ्ट करतात लोक, 2-2 शिफ्ट करतात लोक. आणि हे करण्याचं कारण असं आहे की त्यांनी त्यांच्या गरजा वाढवून ठेवलेल्या आहेत आणि त्या गरजाच्या पायी त्यांना जास्त काम करावं लागत आहे. तर यामुळे पण ह्या गोष्टी होत आहेत, एन्झायटी, स्ट्रेस. तिसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण वेस्टर्न कल्चरला फॉलो करतोय भयंकर प्रमाणामध्ये. जेव्हा की वेस्टर्न लोक आपल्या कल्चरला फॉलो करतात, आपलं कल्चर शिकत आहेत, त्याची माहिती घेत आहेत, पण आपण त्या कल्चरला फॉलो करतात. ती एक तिसरी गोष्ट आहे. आणि चौथी आणि सर्वात महत्वाची गोष्ट हे आहे की आपल्या हॅबिट्स, सवयी या सुद्धा दिवसेंदिवस बदलत चाललेल्या आहेत. या सगळ्या गोष्टीमुळे हे गोष्टी ज्या आहेत ह्या वाढणारच आहेत, हे अजून अजून वाढणार आहेत. त्यासाठीच आपल्याला काहीतरी असे मार्ग, काहीतरी अशा गोष्टी, काहीतरी अशा प्रॅक्टिसेस रोज केल्या पाहिजे की जे आपल्याला आपल्या मुळाशी, बेस सोबत जोडून ठेवतील. बरं, तुम्ही म्हटलं की हॅबिट्स आपल्या बदलत चालल्यात. एक्झाम्पल देऊ शकाल मला, काय आपल्या हॅबिट्स बदलत चालल्यात? रात्री उशिरा झोपण्याची हॅबिट्स, सोशल मीडिया हॅबिट्स. ओके, रात्री रील पाहिल्याशिवाय झोप लागत नाही. बरेच लोकांचं असं झालंय. त्यानंतर बाकी आता जर तुम्ही बघाल तर स्मोकिंग आणि ड्रिंक कल्चर पण फार वाढलेलं आहे. ओके, चुकीचं असं माझं कधीच म्हणणं नाही त्याच्याबद्दल, पण त्याचे लिमिट्स क्रॉस होत चाललेले आहेत. करेक्ट. ओके, एखादी गोष्ट अति झाल्यावरती माती होते. येस, ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे पण भरपूर गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला जे फूड तुम्ही खाता तेच तुम्हाला प्रोटीन वाला मिळत नाहीये. तुम्ही एक्स्ट्रा काहीतरी टाकण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी इन करता बॉडी. करेक्ट. त्याने पण लोकांना त्रास होत आहे. बरोबर. सो मग आता हे प्रॉब्लेम सगळे आहेत, याच्यावरती सोल्युशन काय आहे? आपण कशा प्रकारे स्ट्रेस, एन्झायटी यापासून स्वतःला वाचू शकतो आणि आपलं आरोग्य जे आहे ते हेल्दी ठेवू शकतो? यासाठी बघा, आता सोल्युशन तर तसे भरपूर आहे. प्रत्येकाजवळ वेगवेगळे सोल्युशन्स असतील, पण जे सोल्युशन माझ्याकडे आहे किंवा जे सोल्युशन मी सांगतो ते मला असं वाटतं की हिलिंग हे एक चांगलं सोल्युशन आहे त्या गोष्टीवरचं. सोपं आहे, इझी आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आपापल्या वेळेमध्ये करू शकतो. आणि हिलिंग मध्येही सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेकी. जर का रेकी कोणी व्यक्ती शिकत असेल तर तो ऍटलिस्ट एक शांत जीवन जगू शकतो, एक बॅलेन्स लाईफ जगू शकतो. बॅलेन्स लाईफ म्हणजे आज जर तुम्ही बघितलं की ट्रॅफिक जरी लागली तरी माणसाला पेशन्स नाही राहिले. लिफ्टचं बटन दाबल्यावर जर लिफ्ट आली नाही काही सेकंदांमध्ये तर
तर त्याला वाटते की हे क्या हो रहा है. ओके, सो इतका, कारण की हे फास्ट होत चाललेलं आहे. करेक्ट. सो त्याला स्लो डाऊन करणं कुठेतरी गरजेचं आहे आणि ते स्लो डाऊन करणं किंवा त्याला त्याच्या नॅचरल स्पीडवर आणणं, त्याच्यासाठी रेकी हिलिंग हे आपल्याला मदत करू शकतो. बरं, हिलिंग तुम्ही म्हणताय, हिलिंग म्हणजे नेमकं काय? एकदम सर्वसामान्यांना, आपली सगळी मराठी जनता आहे, एकदम सर्वसाधारण लोकांना समजेल अशा शब्दामध्ये मला हिलिंग थोडं समजून सांगा. बघा, आता आपल्याला समजा जखम झाली, कुठेतरी शरीरावर जखम झाली, ओके, तर ती जखम भरण्यासाठी आपण काय करतो? आपण त्याला औषध मलम पाणी लावतो, करतो, गोळी घेतो, ओके, आणि त्यानंतर ती जखम भरत भरत जाते. तर ती जखम भरणे ही जी प्रोसेस आहे त्यालाच हिलिंग म्हणतात. तर आता ही जखम जी आहे तुम्हाला शरीरावर झालेली, हे दिसणारी आहे, जी जखम दिसत आहे डोळ्यात. करेक्ट. पण जी जखम आतमध्ये झालेली आहे, मनावर झालेली आहे, माइंडवर झालेली आहे, ती जखम दिसत नाही, तर त्याला भरणे म्हणजेच हिलिंग. ओके, लहान असताना काही गोष्टी अशा घडतात आपल्यासोबत, कळत किंवा न कळत, आणि त्या गोष्टी काही जखमा करून जातात आपल्या मनावर. त्या जखमा भरणे म्हणजेच हिलिंग. बरं, मग यासाठी हिलिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपण ऑफ कॅमेरा जेव्हा बोलतो तुम्ही सांगितलं की वेगवेगळे प्रकार आहेत. एकदा ऑडियन्सला सांगाल की कोणते कोणते हिलिंगचे प्रकार आहेत आणि त्यातला सगळ्यात उत्तम असा प्रकार कुठला? बघा, प्रकार खूप सारे आहेत. जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी, होपोनोपोनो आहे, रेकी आहे, मॅस्क्युलाइन फेमिनाइन आहे, प्राणिक हिलिंग आहे, साऊंड हिलिंग आहे. अजून काही ऍडव्हान्स प्रकारचे काही प्रकार आहेत. काही ड्रिंक्स येतात, काही औषधी येतात, मेडिसिन्स येतात, त्याच्या माध्यमातून काही लोक हिलिंग करतात. पण या सगळ्यांमध्ये सगळेच उत्तम आहेत, पण सगळ्यांमध्ये सोपा जो प्रकार आहे, जो प्रत्येक व्यक्ती, म्हणजे ज्याला नॉलेज असेल तो, ज्याला नॉलेज नसेल तो, ज्याला जो शिकलेला असेल तो, जो अशिक्षित असेल तो, प्रत्येक व्यक्ती जर का कुठली गोष्ट फॉलो करत असेल तर ते सगळ्यात सोपी मेथड मला असं वाटते रेकी आहे, जे स्वतःवर आपण करू शकतो, स्वतःला आणि इतरांना ज्या माध्यमातून आपण हील करू शकतो. कारण की एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर साऊंड हिलिंग जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला साऊंड बॉल्स पाहिजे, भरपूर साऱ्या गोष्टी इक्विपमेंट्स पाहिजे तुमच्याकडे. त्यानंतर तुम्ही स्वतःसाठी ते साऊंड हिलिंग नाही करू शकत, कोणीतरी तुम्हाला टीचर लागेल, कोणीतरी तुम्हाला सोबत लागेल, पार्टनर. पण रेकीचं असं आहे की ते तुम्ही स्वतःवर करू शकता, तुम्ही स्वतःसाठी करू शकता. त्याच्यामध्ये कुठलेच नियम नाही आहे किंवा कुठल्याच अटी नाही आहे. विदाउट नियम अटी तुम्ही ते स्वतःसाठी 100% करू शकता. आता बऱ्याचदा मला हा प्रश्न विचारला जातो, लेडीज पार्टिसिपंट असतात की सर आमचे जे विशेष दिवस असतात त्याच्यामध्ये आम्ही करू शकतो का? तर तेव्हा सुद्धा ते हिलिंग करू शकतो. रेकीला थोडंसं मला डिटेल मध्ये सांगा की रेकी काय, रेकीचा इतिहास काय राहिलेला आहे, रेकी कसं करतात आणि त्याचे फायदे काय, डिटेल मध्ये. बघा, आता रेकी हा जो प्रकार आहे हा जपान वरून सुरुवात झाली याची. डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी त्याचं सुरुवात केली, पण त्याचं जे मूळ आहे ते भारतातलं आहे. कसं काय? कारण भारतामध्ये आपले जे आपण त्याला काय म्हणतो, वेद जे आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, अश्विनी ऊर्जा नावाने याचा उल्लेख आहे रेकीचा. तर ते अश्विनी ऊर्जा दुसरं काही तिसरं काही नसून रेकी आहे. तर जेव्हा श्रीराम हे युद्ध करत होते रावणासोबत, तेव्हा त्यांचे जे सोबत लढणारे लोक होते ते जेव्हा पडायचे किंवा जेव्हा त्यांना काही जखमा व्हायच्या, तर तेव्हा रामाने त्यांना हात लावूनच बरं केलेलं आहे. तर ते रेकी म्हणजे सोप्या भाषेमध्ये हाताची शक्ती आहे, आपल्या व्हायब्रेशनची एनर्जी आहे, जी प्रत्येकामध्ये आहे. त्यानंतर गौतम बुद्ध, त्यांचे फॉलोअर्स, त्यांच्या माध्यमातून ह्या गोष्टी पुढे आल्या. भरपूर काही आता वेगवेगळ्या स्टोरी लोक सांगतात, पण डॉक्टर मिकाऊ उसुईने या सगळ्या गोष्टीवर अभ्यास केला आणि त्या गोष्टीला रिफाईन केलं आणि जगापुढे रेकी या नावाने त्याला आणलं. तर त्याला कोणी प्राण ऊर्जा म्हणते, कोणी त्याला युनिव्हर्सल फोर्स एनर्जी म्हणते. तर सगळे नावं ठीक आहे, बरोबरच आहे. मुद्दा एवढा आहे आपल्याला समजण्यासाठी, सर्वसामान्य माणसासाठी, की आपल्यामध्ये एक ऊर्जा काम करत आहे, ज्याला आपण थोड्या वेळासाठी प्राण म्हणू. आपला प्राण आहे म्हणून आपली व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. आपल्यामध्ये प्राण आहे म्हणून आपण उठतो. तो जो प्राण आहे दॅट इज कॉल्ड रेकी, दॅट इज द रेकी एनर्जी, असं आहे. बरं, मग ती काम कशी करते, ती जागरूक कशी करायची आणि त्याने स्वतःसाठी कसं आपण त्याचा युज करू शकतो? ती जागृत आहेच प्रत्येकामध्ये, फक्त मुद्दा आहे त्याला चॅनलाइज करणे, मुद्दा आहे त्याला समजणे. आता ज्या रूम मध्ये आपण बसलेले आहोत, जे लाईट चालू आहे, जे फॅन एसी चालू आहे, हे कशामुळे चालत आहे? कारण की इलेक्ट्रिसिटी आहे. पण जर आपण हे सगळे बटन बंद केले तर इलेक्ट्रिसिटी गेली नाही ना या रूम मधून, ती ऑलरेडी आहे. फक्त बटन दाबून तुम्ही काय केलं, त्याला चॅनलाइज केलं. करेक्ट. म्हणजे बटन दाबतात तेव्हा तो फॅन चालू होतो. तसं जेव्हा तुम्हाला गरज आहे
तेव्हा तुम्ही तुमच्यातल्या त्या ऊर्जेला ऍक्टिव्हेट करू शकता, चॅनलाइज करू शकता. पण त्यासाठी आपण एवढे भरकटलो आहोत सध्या की आपल्याला एका ठिकाणी येण्याची गरज आहे, स्वतःला एका ठिकाणी आणण्याची गरज आहे. त्याच्यासाठी ध्यान, मेडिटेशन, काही प्रोसेस सांगितलेले आहेत. त्या प्रोसेस जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही त्याला चॅनलाइज करू शकता. मला थोडंसं अजून डिटेलमध्ये समजून सांगा ना, की मला जर माझ्या आतमधली जी एनर्जी आहे त्याला चॅनलाइज करायचं असेल, कशा प्रकारे मी चॅनलाइज करू शकतो त्याला? मिनिमम 21 डेजची तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. आपल्या शरीरामध्ये 7 चक्र असतात आणि त्या 7 चक्राचे 13 हिलिंग पॉइंट्स आहेत. तर त्या हिलिंग पॉइंट्सवर तुम्हाला दररोज असं 21 दिवसापर्यंत हिलिंग, स्वतःला सेल्फ हिलिंग करून स्वतःला तुम्हाला प्रॅक्टिस करून 21 दिवस पर्यंत ती प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुम्ही त्या एनर्जीला तुम्ही फील करू शकाल. स्वतः तुम्ही फील करू शकाल. तुम्हाला वाटेल की समथिंग इज हॅपनिंग इनसाइड मी. पहिले तो नाही समजेगा आपको, जे 2, 4, 5 दिवस नाही समजणार तुम्हाला वाटेल की काहीतरी होत आहे, पण काय ते तुम्ही फाइंड आउट नाही करू शकणार. पण मग हळूहळू तुम्हाला समजायला लागेल की अच्छा ही गोष्ट होत आहे, अच्छा ही गोष्ट होत आहे, अच्छा हे मी असं रिएक्ट करत होतो इथे आधी, आता मी वेगळं रिएक्ट केलं, हे गोष्ट माझ्यावर आली, मी त्याच्यावर मागच्या वेळेस असं केलं होतं, आता मी असं केलं. तर असे बदल तुम्हाला दिसतील तुमच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये, तुमच्या एनर्जी लेवलमध्ये, विचारामध्ये, सगळ्या गोष्टीमध्ये बदल दिसतील. आणि मग तुम्हाला समजेल की हे काम करणार आहे मेरे लिए. कारण माणसाची जे ओरिजिनल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ओरिजिन जो आहे, ते इमोशन जे आहे माणसाचं ते आहे प्रेम, लव्ह इमोशन आहे. करेक्ट. पण आता त्या लव्ह इमोशन सोबत भरपूर गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. तिथे काय काय आलेलं आहे, तिथे चिंता आलेली आहे, तिथे जेलसी आलेली आहे, तिथे राग आलेला आहे, तिथे इगो आलेला आहे. अशा भरपूर गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत जे की निगेटिव्ह इमोशन्स आहेत. आणि निगेटिव्ह इमोशन्स आपल्यासाठी निगेटिव्ह काम करत राहतील. बरोबर. आपलं जे ओरिजिन जे इमोशन आहे, जे ऍक्च्युअली ईश्वराकडून मिळालेलं आहे, ते काय प्रेम आहे. सर्वांसाठी प्रेम आहे. तर रेकीचा अर्थच काही लोक प्रेम सुद्धा म्हणतात की रेकी म्हणजे प्रेम, करुणा, माया. प्रत्येकासाठी, वस्तू असू द्या, व्यक्ती असू द्या, परिस्थिती असू द्या, या तिन्ही साठी जर का तुमच्याकडे प्रेम असेल, तर मग तुम्ही तुमच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहेत. बरं, समजलं. म्हणजे खूप सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं की रेकी म्हणजे काय. आता रेकीचा वापर करून मी माझ्या आयुष्यामध्ये बदल कसा घडू शकतो? कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम्स वरती मला सोल्युशन्स इथून मिळू शकतात? रेकीच्या माध्यमातून जनरली 4 गोष्टीमध्ये फरक जाणवला आहे लोकांना आणि जाणवतो आहे. पहिला आहे मानसिक. जर का त्याला काही मानसिक आजार असेल, अँझायटी असेल, स्ट्रेस असेल, चिडचिडपणा असेल, मन शांत नसेल, त्या ठिकाणी. दुसरा आहे शारीरिक. शरीरामध्ये काही वेदना असतील तर त्या वेदना का आहेत? कारण शरीरामध्ये एक ऊर्जा फिरत आहे आपल्या. बरोबर. त्या पर्टिक्युलर ठिकाणी जर का वेदना होत असतील तर याचा अर्थ त्या जागेपर्यंत ती ऊर्जा जाऊ शकत नाहीये, काहीतरी अडथळा आहे, म्हणून त्या ठिकाणी वेदना होत आहे, कारण ऊर्जेची कमी आहे त्या ठिकाणी. तर रेकी काय करते, त्या ऊर्जेचा फ्लो ठीक करते. म्हणून शारीरिक काही वेदना असतील तर त्याच्यावरही रेकी काम करते. शारीरिक, पहिलं मानसिक झालं, दुसरं शारीरिक झालं. तिसरं आहे जे आपण सांगतो जनरली, ते आहे स्पिरिच्युअल, म्हणजे आध्यात्मिक. आध्यात्मिक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर का अध्यात्माची कमी आहे, जर का तो सगळं काही असूनही त्याच्याकडे शांती नाही आहे, रात्री झोप येत नाही, काही लोक म्हणतात ना की सर मला झोपच येत नाही, मला झोपेचा फार प्रॉब्लेम आहे, तर याचा अर्थ त्याचं जे चित्त आहे ते जागेवर नाही. तर ते आणण्यासाठी, त्याच्यासाठी पण तुम्हाला आध्यात्मिक गोष्टी ते रेकी हेल्प करते. आणि चौथं जे आहे त्याला आता आम्ही सांगतो की ते आहे आर्थिक. म्हणजे एखाद्याच्या जीवनामध्ये जर का आर्थिक कोणत्या गोष्टीची कमी असेल तर ते कमी भरण्यासाठी सुद्धा रेकी तुम्हाला हेल्प करू शकते. बरं. आर्थिक म्हणजे पैसा पण अट्रॅक्ट करू शकतो. येस, 100%. कारण पैसा अट्रॅक्ट होण्याच्या मागचं कारण समजा आधी. काही लोक फक्त एवढं सांगतील की रेकीने पैसा तुम्ही अट्रॅक्ट करू शकता, पण माझं म्हणणं आहे त्याच्या मागचं कारण समजा. बरं, काय कारण आहे त्याच्या मागचं कारण काय आहे? एखादा व्यक्ती जर का शांत आहे, तो जर का योग्य डिसिजन घेण्याच्या पॉवर मध्ये आहे, त्याच्यामधली एनर्जी जर का चांगली आहे तर तो अधिक काम करेल. बरोबर. तो त्याच्या जीवनात योग्य डिसिजन घेईल. आणि जर का तो अधिक काम करेल, योग्य डिसिजन घेईल, तर ऑटोमॅटिकली तो जास्त पैसा अट्रॅक्ट करणारच आहे. करेक्ट. सो हे त्याच्या मागचं खास कारण आहे. बरोबर. सो जेव्हा तुमच्याकडे एखादा व्यक्ती येतो, तुम्हाला सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे जेव्हा एखादा व्यक्ती येतो, मेजरली लोकांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम सध्या काय चालू आहेत, काय सोल्युशन शोधण्यासाठी तुमच्याकडे येतात? ते मेजरली 2 प्रॉब्लेम फार जास्त असतात, 2 किंवा 3 म्हणू शकता तुम्ही. पहिला तर नातेसंबंधाचे प्रॉब्लेम असतात लोकांचे. बरं. दुसरा लोकांचा हेल्थ. नातेसंबंध म्हणजे हस्बंड वाईफ.
हजबंड वाईफ असू द्या, आई वडिलांचं असू आई-वडील. द्या, मुलांचं वडिलांचं असू द्या, मुलांचं असू द्या, बर. हे आहे. हम्म, दुसरं हेल्थ फार जास्त आहे हम्म. लोकांना आजच्या जीवनामध्ये, हम्म, कारण अगेन लाईफस्टाईल बदलत आहे तर हेल्थचे प्रॉब्लेम आहेत. करेक्ट. आणि तिसरं पैसा, की हम्म, जसं मी तुम्हाला सांगितलं की गरजा आपण फार वाढवलेल्या आहेत, विनाकारण वाढवलेल्या आहेत, आणि त्यामुळे पैशाची प्रॉब्लेम Problem अशा तर 3 नाही. गोष्टी जनरली दिसतात आम्हाला. ओके. आता मला या तिन्हीवरती डिस्कस करायचंय. सगळ्यात पहिल्यांदा डिस्कशन आपण करूया रिलेशनशिप, म्हणजे नातेसंबंध तुम्ही जे म्हटलात. सो जर माझ्या आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, माझं बायकोसोबत पटत नाहीये, किंवा घरामध्ये आईसोबत काही वाद चालू आहे, वडिलांसोबत काही वाद चालू आहे, किंवा भावाभावांमध्ये काही वाद चालू आहेत, तर त्यावेळेस रेकी कशी मदत करू शकते? आणि त्यावेळेस तर दोघांनाही यावं लागेल, की फक्त एक व्यक्ती तुमच्याकडे आला त्याने रेकी जर केलं तर तेव्हा प्रॉब्लेम दूर होऊ शकतील? कशा प्रकारे मी ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो? बघा, सगळ्यात बेसिक गोष्ट तर आपल्याला रिलेशन बद्दल बोलायचं तर म्हटलं आपल्याला एक गोष्ट समजावं लागेल, की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशन खराब होते, तेव्हा त्या दोघांमधली ऊर्जा मिसमॅच आहे, हम्म, त्यामुळे ते झालेलं आहे. बर. आणि एक खूप सुंदर कोट आहे की अदर पर्सन इज अ रिफ्लेक्शन ऑफ यू. बरोबर. सो बहुत सी बार हम दूसरे की तरफ जब उंगली दिखाते हैं, दाखवतो आपण जेव्हा बोट, तेव्हा ऍक्च्युली ते आपलं रिफ्लेक्शन असते. हो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला आपल्यावरच काम करणं गरजेचं आहे. म्हणून मी हम्म. नेहमी सांगतो की हील युअर सेल्फ टू हील अदर्स. आपको अगर दूसरों को हील करना है तो पहले खुद को हील करना पडेगा. सो अशा केसेसमध्ये दोघं आले तर फारच बेस्ट आहे. बर. पण मेजरली ज्या व्यक्तीला वाटते की मला माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे हा. आणि ते कुणातरी तिसऱ्या व्यक्तीमुळे आहे, ते जनरली त्याच व्यक्तीमुळे असतात, त्या स्वतःमुळे असतात. हम्म, तर त्यांनी तर आधी सर्वात पहिले काय केलं पाहिजे, या गोष्टीला चालू केलं पाहिजे रिलेशन मध्ये. बरोबर. आणि जेव्हा आपण म्हणतो की जेव्हा टाळी वाजते तर ते दोन्ही एका हाताने हाताने, वाजते, हो. एका हाताने नाही नाही वाजत. वाजत. सो तिथे दोघांचे कुठे ना कुठे काही ना काही मिसअंडरस्टँडिंग असतेच. हो. पण त्याला बरं करण्यासाठी तुम्हाला पहिले ऊर्जेवर, एनर्जीवर काम करावं लागेल, जे तुमच्या दोघांच्या मध्ये आहे. बरोबर. पण इथे एक प्रॉब्लेम मला वाटतो की आपण खूप वेळेस ऍक्सेप्टच करत नाही की माझं काही चुकतंय किंवा माझं काही Exactly. चुकू शकतं. हा, मग त्यावेळेस तर रेकी आपल्याला तेच शिकवते ना. रेकीचा पहिला नियमच आहे तो, अच्छा. की तुम्हाला तेच शिकवते, ऍक्सेप्ट करणं शिकवते, स्वतःला स्वीकारणं शिकवते. आमचा सकाळी 6 वाजता प्रॅक्टिसचा क्लास असतो, त्याच्यामध्ये 1 वीकची प्रॅक्टिस असते. ऍक्सेप्ट युअर सेल्फ, ऍक्सेप्टन्सची प्रॅक्टिस घेतो आम्ही, की तुम्हाला ते ऍक्सेप्ट करावं लागेल की हा मी असा आहे, चुका माझ्यातही असू शकतात, कमी माझ्यातही असू शकते. ते जेव्हा तुम्ही स्वतःला बघाल एका नवीन दृष्टिकोनातून किंवा दृष्टीने, तेव्हाच ते सापडतील ना गोष्टी. बरोबर. आणि त्यामध्ये रेकी हेल्प करेल. ऑफकोर्स. बरोबर. सो रिलेशनशिप अशा प्रकारे सॉल्व्ह होऊ शकतं. हेल्थ मध्ये कशा प्रकारे? हेल्थ मध्ये जसं तुम्हाला सांगितलं मी की शरीरामध्ये एक ऊर्जा वाहत आहे आपल्या. हो. ओके, त्या ऊर्जेने आपलं सगळं चालू आहे. आपली चयापचय संस्था चालू आहे, आपलं रक्त जे आहे ते फिल्टर होणं चालू आहे, आपलं हार्ट जे आहे ते पंपिंग होणं चालू आहे, सगळं चालू आहे. हे बाय डिफॉल्ट चालू आहे. करेक्ट. तर ती ऊर्जा ज्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी जसं एखादा पाण्याचा पाईप आहे, त्याच्यावर जर कोणी पाय दिला तर समोर फ्लो जाईल का? नाही. तो नाही जाणार. अगदी त्याप्रमाणे ती ऊर्जा चोकअप झालेली असेल त्या ठिकाणी जिथे तुम्हाला शरीरामध्ये त्रास होत आहे. हिलिंगच्या माध्यमातून काय होते, जेव्हा आपण त्या व्यक्तीला स्पर्श करून हिलिंग करतो किंवा डिस्टन्स हिलिंग करतो, हो. तर आपण त्या फ्लोला काय करतो, सुधारतो. आपण त्या फ्लोला पहिल्यासारखं करतो. म्हणून त्याला शारीरिक गोष्टीवरही आम्ही बऱ्याचदा बघितलेलं आहे की लोकांना डायरेक्ट 5, 10, 15 मिनिटात सुद्धा फरक जाणवलेला अरे आहे. बापरे. ऑनलाईन क्लासमध्ये शिकवता आधी मी विचारतो की कोणाला किती त्रास आहे. लोक सांगतात की इथे त्रास आहे. मग एक प्रोसेस करायला जेव्हा आम्ही त्यांना सांगतो, अँड देन दे गेट द रिझल्ट इन 10-15 मिनिट्स. कुठल्या आजारांवरती, नॉर्मल त्रासांवरती? शारीरिक जर का काही दुखणं असेल, समजा कोणाची पाठ दुखते, कोणाची कंबर हा. दुखते, कोणाचं डोकं दुखते, हा. ह्या गोष्टींवर जे काही असे डायबिटीज सारखे आजार आहेत किंवा दॅट टेक टाइम, त्याला अच्छा. वेळ लागेल. त्याला पण 3 तेही महिने 6 महिने रेकीच्या माध्यमातून केलेले आहेत बऱ्याच लोकांनी. म्हणजे आपल्याकडे तसं कोणतं टेस्टिमोनियल नाही आहे, टू बी व्हेरी फ्रँक. पण याच्या आधी 150 पेक्षा जास्त देशांमध्ये रेकीचा वापर होतो, 100 पेक्षा जास्त देशांमध्ये समजा. तिथे बऱ्याच लोकांनी इव्हन कॅन्सर पर्यंतच्या गोष्टी बऱ्या केलेल्या आहेत. बरं. असे काही टेस्टिमोनियल आहेत, असे रिझल्ट आहेत, गुगलवर जाऊन बघू शकता. बरोबर. सो पॉसिबिलिटीज खूप आहेत.
पण आपण त्या गोष्टीला कसं करतो तेही हम्म. इम्पॉर्टंट आहे. हम्म. एक गोष्ट नेहमी मी जी पाहिली आहे की लोक करतात, पण करत असताना त्यांच्या मनात एक डाऊट असतो की होईल का. आता हा हा. डाऊट जर असेल तर मग कसं काय होणार. नाही होणार. पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही, कारण की तुम्ही जर एफर्ट्सच पूर्ण लावत नाही आहे तर मग ते होणार कशी रिझल्ट गोष्ट? पूर्ण मिळणार नाही. रिझल्ट पूर्ण मिळेल कसा तुम्ही, मग रिझल्टची अपेक्षा तुम्ही पूर्ण करू नाही शकत ना. करेक्ट. सो त्यामुळे एफर्ट्स लावतानाही तुम्हाला 100% लावले पाहिजे, तरच तुम्हाला रिझल्ट 100% मिळणार. बरोबर. सो त्याची काही प्रोसेस असते, समजा मला रेकी करायची आहे माझ्या रिलेशनशिपसाठी किंवा माझ्या हेल्थसाठी, तर दोन्हीच्या प्रोसेस वेगवेगळ्या आहेत की सेमच गोष्टी आपल्याला करायच्या? नाही, प्रत्येक गोष्टीसाठी प्रोसेस आहे वेगवेगळी. काही सिम्बॉल्स दिलेले आहेत आपल्याला. जसं अच्छा. आपण ओम काढतो, ओम हा ओम हा आपला इंडियन सिम्बॉल आहे. स्वस्तिक काढतो आपण, नवीन गाडी घेतली, नवीन हो, घर घेतली, हो. तो आपला एक शुभ सिम्बॉल आहे भारताचा. हो. तसे जॅपनीज काही सिम्बॉल शिकवलेले आहेत रेकीमध्ये. ते सिम्बॉल्स तुम्ही काढू शकता. प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे सिम्बॉल्स दिलेले आहे. पैशासाठी आहे, त्यानंतर स्टेबिलिटीसाठी आहे, रिलेशनशिपसाठी आहे, काही दुखणं असेल त्याच्यासाठी आहे, कॉन्फिडन्स वाढवायचा असेल त्याच्यासाठी आहे. असे वेगवेगळे सिम्बॉल्स दिलेले आहेत. जवळजवळ 18-20 सिम्बॉल्स आहेत त्याच्यामध्ये. बर. आता तिसरा मुद्दा, मनी. पैसा आपण कसा अट्रॅक्ट करू शकतो? बघा, एक व्यक्ती जर का त्याच्या जीवनामध्ये नातेसंबंध चांगले आहेत, त्याची हेल्थ चांगली आहे, तर मला वाटतं की त्याला हा विचार करायची गरजच नाही की पैसे कसे येतील. पैसे आपोआप येतील. कारण की तो जे काही काम करत असेल त्या काम करण्याची त्याची ऊर्जा वाढलेली असेल, आणि ऊर्जा जर का वाढलेली असेल तर तो बेटर परफॉर्म करणार आहे. तो काही करू द्या, तो बिझनेस मध्ये असू द्या, तो जॉब मध्ये असू द्या, साधी जर का ती हाऊसवाईफ जरी असेल, तिची जर का ऊर्जा वाढली तर ती घरातलं काम जर का चांगलं करेल तर ते घरातले लोक खुश होतील. हो, तिच्याकडे पण येणारा पैसा वाढू शकतो. म्हणजे असे एक्झाम्पल्स मी ऐकलेले आहे की आज मधात एक स्कीम आली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, आणि त्याच्यामध्ये महिलांना पैसे दिले जात होते. लाडकी बहीण योजना बोलताय? प्रत्येक महिन्याला पैसे दिले जात होते. सो एक महिला आली आमच्या फ्री क्लासमध्ये, तिने क्लास अटेंड केला, तिला पेड क्लास करायचा होता, पण तिच्याकडे पैसे नव्हते आणि तिचं 3 महिन्याचे पैसे अडकलेले होते आणि तिलाही माहित नव्हतं ते येणार की नाही येणार. मी फक्त त्या क्लासमध्ये एवढं सांगितलं की ज्यांना अशी इच्छा आहे पुढचा क्लास करायची, आमचा पेड क्लास करायची, त्यांनी फक्त मनात म्हणा की ऍडजस्टमेंट होऊन जाईल, पैसे येऊन जातील. आणि त्या महिलेने 3-4 दिवसांनी सांगितलं की सर, माझे या योजनेचे XYZ योजनेचे पैसे थांबले होते आणि ते मला एकदम 4,500 रुपये आले, तुमची फीस तर 4,000 रुपये होती तरी भरून टाकली. सो हे फ्लो जे आहे, हे मनीचा फ्लो का थांबलेला आहे? बिकॉज वी हैव सम रॉन्ग बिलीव्स इन अवर माइंड. मेरे भी दिमाग में थे, हर किसी के दिमाग में होते. जो व्यक्ती मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास फॅमिलीतून येतो तो नेहमी काय ऐकतो? तो हे ऐकतो की बेटा पैसे झाडाला लागत नाही, बेटा पैसे जरा बघा. आपण जेव्हा लहान असताना एखादी वस्तू मागतो तर आपल्या आई वडिलांनी आपल्याला हेच सांगितलं की बाबा आता पैसे नाही, नेक्स्ट टाइम बघू, पगार झाल्यावर बघू. आणि आपण ते ऐकत मोठं झालो. मागच्या 20, 25, 30 वर्षापासून आपण ते ऐकत आलो. तर ते काय असं 10-15 दिवसात निघणार नाही ना. ते काढायसाठी पण थोडासा वेळ तर द्यावा लागेल आपल्याला. तर ते बिलीफ सिस्टम जेव्हा आपण सही करत जाऊ तेव्हा ऑटोमॅटिकली पैशाचा फ्लो वाढेल. एक जबरदस्त एक्झाम्पल देतो मी इथे, सर्वांना आवडेल आणि सर्वांना समजेल सुद्धा. माझ्या मेंटरनी मला एकच प्रश्न विचारला होता की म्हणे, तुला मी 2 कामं देतो. काम नंबर 1, तुला 10 जोडी कपडे धुवायचे आहेत एका महिन्यामध्ये. काम नंबर 2, तुला एका महिन्यामध्ये 10 कोटी रुपये कमवायचे. 2 पैकी काय करू शकतो? काय सोपं आहे? मी 1ही मिनिटाचा उशीर न लावता म्हटलं की सर, मी 10 जोडी कपडे धुवू शकतो. कारण 10 कोटी तर मुश्किल आहे, कठीण आहे असं वाटलं एका महिन्यात. हे का वाटलं आपल्याला? कारण आपण कधी पाहिलंच नाही, आपल्याला तो मार्गच माहित नाही की 10 कोटी कसे कमवायचे. आता त्यांनी त्याच्यानंतर एक खूप सुंदर गोष्ट सांगितली की तुला जो प्रश्न विचारला, हाच प्रश्न जर का मी अंबानीच्या पोराला विचारला तर तो काय उत्तर देईल? मी म्हटलं, तो उत्तर देईल की 10 कोटी काय, मी 100 कोटी कमवून दाखवतो तुम्हाला, पण ते 10 जोडी कपडे कसे धुवायचे ते मला माहित नाही. सो इथे फरक आहे फक्त आपल्या अपब्रिंगिंगचा, माइंडसेटचा आणि बिलीफ सिस्टमचा. बिकॉज हमें वो रास्ता ही नहीं पता जो 10 करोड या 100 करोड तक लेके जाता है. जसा जसा तो रस्ता माहीत होत जाईल आपल्याला, तसा तसा आपला माइंडसेट वाढत जाईल. सो रेकी आपल्याला त्याच्यासाठी सुद्धा हेल्प करते. ते एक कहाणी तुम्ही ऐकली असेल ना की जितक्या तो बॅटरीचा लाईट किंवा दिव्याचा लाईट पुढे पुढे पडत जाईल तेवढाच रस्ता तुम्हाला दिसत जाईल. सो जसं जसं तुम्ही पुढे जाता, या गोष्टीत शिकता, स्किल्स अपग्रेड करता, स्वतःला अपग्रेड करता,
तसं तसं ऑटोमॅटिक ते पैसा येतो. इट्स नॉट पैसा येत राहतो. ओके, मला तुमचे काही एक्झाम्पल सांगू शकाल? तुमचे जे काही स्टुडंट्स आहेत जे तुमच्याकडून शिकतात त्यांच्या आयुष्यामध्ये मला रिलेशनशिप बद्दल एक एक्झाम्पल तुमच्याकडून समजून घ्यायचंय, एक हेल्थ रिलेटेड एक्झाम्पल समजून घ्यायचंय आणि एक मनी रिलेटेड एक एक्झाम्पल तुमच्याकडून समजून घ्यायचंय. रिलेशनशिपचं सांगतो मी एक आधी. फक्त मी नाव कोणाचं घेऊ शकणार नाही, कारण की जे इन्फॉर्मेशन असते ते थोडी हे असते. हो. सो एक महिला होती, तिच्या लग्नाला 15-18 वर्ष झाले असतील. तिला 15 वर्षाचा मुलगा होता, 15-16 वर्षाचा मुलगा होता. त्यांच्यामध्ये हजबंड वाईफ मध्ये थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि तिच्या हजबंडने तिला सांगितलं की बाबा आता आपण सोबत नाही राहू शकत, मी तुझ्या सोबत नाही राहू शकत. बर. इथपर्यंत गोष्ट आली होती. पण त्यानंतर तिला हिलिंगच्या बद्दल गोष्टी माहित होत्या, तिला रेकीच्या बद्दल माहित होत्या. तिने त्या प्रॅक्टिसेस रेग्युलर चालू केल्या आणि आज ते दोघं जण सोबत आहेत. फक्त सोबतच नाही आहेत, आनंदानं त्यांचं सगळं काही व्यवस्थित चालू आहे. जी काही मिसअंडरस्टँडिंग होती ती त्यांची दूर झालेली आहे. हे रिलेशन मधलं आहे. हेल्थ मधलं पण एक, हेल्थ मधले तर माझ्याकडे भरपूर आहे. हेल्थ मध्ये एक मॅडम आहेत, इथेच राहतात, पुण्यामधल्याच आहे. त्या जेव्हा आल्या आमच्याकडे, आमचा 2 दिवसाचा क्लास असतो ऑफलाईन, 16 तासाचा. तर त्या पहिल्या दिवशी जेव्हा आल्या क्लासमध्ये, जेव्हा एंट्री केली तेव्हा त्यांना कोणीतरी हात धरून आणावं लागत होतं. त्यांना स्वतः चालता येत नव्हतं आणि त्यांना खाली पण बसता येत नव्हतं. खुर्चीवर बसून त्यांनी पूर्ण क्लास केला त्या दिवशीचा, अर्ध्या दिवसाचा क्लास. जसं जेवणाचा ब्रेक झाला, आम्ही सगळे खाली बसून क्लास करत होतो, जमिनीवर बसून क्लास करतो आम्ही. तर त्या स्वतःहून खाली बसल्या दुसऱ्या सेशनला. मी त्यांना म्हटलं तुम्हाला बसता येते का? गुडघ्यांचा भयंकर त्रास होता त्यांना. दुपारपर्यंत त्या स्वतः कुणाचाही आधार न घेता चालत होत्या. दुसऱ्या दिवशी त्या एकदम एक्साइटमेंट मध्ये दुसऱ्या दिवशीच्या क्लासला आल्या, चालत स्वतः. आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की सर मी 1.5 किलोमीटर चालून आली स्वतः, कुणाचाही आधार न घेता. जेव्हा की त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमध्ये एवढा प्रॉब्लेम होता यायच्या आधी की त्या चालू सुद्धा शकत नव्हत्या. सो हे हेल्थ मधलं एक्झाम्पल आहे. आणि असे भरपूर आहे. 20 वर्ष 22 वर्ष जो व्यक्ती खाली बसला नाही, त्याला टेबलवर बसूनच जेवण करायचं लागायचं, कारण पोट एवढं वाढलेलं होतं, मांडी घालता येत नव्हती. तो व्यक्ती आमच्या प्रोग्राम मध्ये आल्यानंतर पहिल्याच दिवशी खाली पण बसला आणि त्यांनी मांडी पण घातली, तर तो उठलाच नाही. तो म्हणे सर मला फार बरं वाटत आहे. असे भरपूर एक्झाम्पल आहे. तिसरं आता पैशाच्या बाबतीतलं आहे की जळगावची एक स्टुडंट आहे माझी, ती 10,000 रुपये महिन्याने जॉब करायची, 10,000 रुपीज पर मंथ. आणि तिच्याकडे नॉलेज होतं, पण तिला हे नव्हतं माहित की कसं लोकांपर्यंत पोहोचायचं. ती ऑकल्ट मध्येच काम करायची, ऑकल्टचाच अभ्यासही होता तिचा, पण ती 10,000 त्या ऑकल्टच्या नॉलेजला सेल करत होती एका कंपनीला. आणि 12 तास फोन घ्यावं लागायचे तिला, लोकांना कन्सल्ट करायला लागायचं. तिला मी सांगितलं की तुम्ही असं असं करा, काही तिला रोडमॅप दिला, कोर्स वगैरे कसं करायचं ते सांगितलं. आज ती महिला 70-80 हजार रुपये महिना कमवत आहे जळगाव सारख्या छोट्याशा सिटीमध्ये. म्हणजे रिलेशनशिप ही तुमचं सुधारू शकतं, येस, तुमची हेल्थ सुधारू शकते आणि त्यासोबत पैसाही तुम्ही योग्य पद्धतीने अट्रॅक्ट करू शकता. मला अजून एक गोष्ट विचारायची तुम्हाला. आज रेकी करणारे, शिकवणारे खूप सारे कोचेस आज महाराष्ट्रभरामध्ये, देशभरामध्ये अवेलेबल आहेत. येस. तुमच्याकडूनच लोकांनी का शिकावं? तुमच्याकडे काय अशा गोष्टी वेगळ्या आहेत की ज्यांना बाहेर दुसरीकडे नाही मिळणार? विशेष म्हणजे आमच्याकडे शिवशक्ती आम्ही शिकवतो. शिवशक्ती? येस. काय आहे शिवशक्ती? मी फर्स्ट टाइम ऐकतोय. मॅस्क्युलाइन फेमिनाइन एनर्जी त्याला म्हणतात. बर. ग्लोबल लेवलवर त्याला मॅस्क्युलाइन फेमिनाइन एनर्जी म्हणतात. ते कोणी शिकवत नाही. बर. ओके, महाराष्ट्रात तर कोणी शिकवत नाही ते सध्या. मॅस्क्युलाइन फेमिनाइन एनर्जी म्हणजे प्रत्येकामध्ये 2 प्रकारच्या एनर्जी आहेत. एकाला मॅस्क्युलाइन एनर्जी म्हणतात, एकाला फेमिनाइन एनर्जी म्हणतात. तर जेव्हा ह्या एनर्जीचा इम्बॅलन्स होतो तेव्हा सुद्धा आपल्या लाईफमध्ये काही प्रॉब्लेम होतात. प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री आहे, प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष आहे. पण जेव्हा त्या स्त्रीची कोअर क्वालिटी सोडून ते दुसऱ्या क्वालिटीमध्ये जाते किंवा पुरुषाची कोअर क्वालिटी सोडून पुरुष त्याच्या दुसऱ्या क्वालिटीमध्ये जातो, तेव्हा लाईफमध्ये तेव्हा सुद्धा प्रॉब्लेम येतात. तेव्हा सुद्धा आर्थिक, मानसिक, भावनिक, शारीरिक हे सगळे प्रॉब्लेम येतात. माणूस दुसऱ्या क्वालिटीमध्ये जातो म्हणजे नेमकं काय आणि ते कसं होतं? इम्बॅलन्स होते. आणि हे जसं तुमचं जडणघडण आहे, लहानपणापासून तुम्ही आहे, ज्या लोकात तुम्ही राहता त्याच्यामुळे त्या गोष्टी होतात. जसं की आता एखादा पुरुष आहे समजा, एक्झाम्पल, त्याच्या घरात जर महिला जास्त आहे तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली फेमिनाइन एनर्जी जी आहे ती ऍक्टिव्हेट राहणार, कारण तो नेहमी महिलांच्या मदत आहे, देवीच्या मदत आहे तो. त्याच्यामध्ये ती फेमिनाइन एनर्जी राहणार. तो जास्त इमोशनल असेल,
तो हळवा असेल, तो प्रेमळही असेल, पण त्याच वेळी त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीची कमी जाणवेल तुम्हाला. तर हे प्रोफेशनल लेवलवर त्याचा प्रॉब्लेम झाला. हो. त्याचं शरीर जे आहे ते तुम्हाला नॉर्मलच दिसेल. असं प्रत्येकाच सोबत होईल असं नाही म्हणत मी. इन फ्यू केसेस यू कॅन सी दिस. सो त्याच्यामध्ये ते दिसेल तुम्हाला. त्याच्यामध्ये कॉन्फिडन्सची कमी दिसेल तुम्हाला, कारण की त्याच्यामध्ये फेमिनाईन जास्त ऍक्टिव्ह आहे. बरं. ऍट द सेम टाइम जर का एखादी स्त्री आहे स्त्री. किंवा लेडीज आहे किंवा मुलगी आहे, त्यांच्या घरी जर का वडील समजा एखाद्या चांगल्या पोस्टवर असतील, पोलीसमध्ये असतील किंवा अशा काही पोस्ट जिथे लिडरशिप किंवा अशा काही गोष्टी आहेत, तर तिच्यामध्ये त्या क्वालिटीज येतील. किंवा तिला जर घरदार पाहावं लागतं, तिच्यामध्ये ते क्वालिटीज येतील ऑटोमॅटिक. जसं की आज महिला कॉर्पोरेटमध्ये काम पण ते करतात. चांगलं आहे ना मग. चांगलं आहे, पण त्याचे काही दुष्परिणाम पण आहेत ना. प्रत्येक अच्छा. गोष्टी जेव्हा एका लिमिट पर्यंत चांगली असते, जेव्हा त्याच्या लिमिटच्या बाहेर होतात त्या गोष्टी, मग त्याचे दुष्परिणामही होतात ना. आज चुकीचं कोणती, मला काही अधिकार नाही कोणाला चुकीचं म्हणायचं, पण मी एक सांगत आहे जे सत्य आहे ते. मला सांगा, आज महिला किंवा पुरुष कोणी असू द्या, जर का व्यसनांकडे तुम्ही जात आहे, बरोबर आहे, तर म्हणूनच तुमच्या जे कन्सिव्हिंग प्रॉब्लेम येत आहे, म्हणूनच तुम्हाला मुलं बाळ होत नाही लग्नानंतर 2-2, 4-4, 5-5 वर्ष, म्हणूनच तुमचे IVF सेंटर वाढले प्रत्येक सिटीमध्ये. मग हे प्रॉब्लेम आहेत ना, हे दुसरं काय आहे मग? बरोबर. हे प्रॉब्लेमच आहे मग. जर का एखादी महिला आहे, कॉर्पोरेटमध्ये काम करते, चांगलं आहे, खूप चांगली गोष्ट आहे की घरासोबत ती खूप चांगलं काही सांभाळते, पण ऍट द सेम टाइम जर का तिच्या मुलीला जर का ते प्रेम जे आहे, तिची जी मेन कोअर क्वालिटी आहे, ते जर का ते देऊ शकत नाही, कारण तिच्यातलं ते प्रेम जे आहे ते कुठेतरी प्रॅक्टिकलिटीकडे गेलं, आणि दॅट्स वाय शी इज नॉट एबल टू मेक दॅट. हाऊ शी हैज टू मेक इट, उस तरीके से नहीं बना पा रही वो चीजों को. मग आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या बदलतात शारीरिक, मानसिक, भावनिक लेवलवर सुद्धा. मग ते बॅलन्स कसं करायचं? त्याच्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज घेतो आम्ही, जसं एस्थेटिक डान्स आहे, पण त्या फक्त ऑफलाईन मध्येच परफॉर्म केल्या जाऊ शकतात. त्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतो. त्याच्यामध्ये एस्थेटिक डान्स आहे, त्याच्यामध्ये आणखी काही क्रिएटिव्ह कामं आहे, काही सिम्बॉल्स आहेत, ते काढायला आम्ही त्यांना सांगतो. त्या माध्यमातून ते बॅलन्स केलं जाऊ शकतं. हे खूप वेगळी गोष्ट मी सध्या ऐकली आहे. शिवशक्ती फर्स्ट टाइमच मी असं काही एक्सपिरियन्स केलाय, आणि ज्यामध्ये आपल्याला या एनर्जी बद्दल स्वतःला रिलेट करून स्वतःच्या आयुष्यामध्ये फरक करून घेता येतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकच आहात ते या गोष्टी सांगतात ऍटलिस्ट महाराष्ट्रामध्ये. याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी आहेत ज्या फक्त तुम्ही करताय आणि तुमच्या सोबत जो व्यक्ती जोडतो त्याला त्याचा अनुभव होतो? त्याच्या व्यतिरिक्त आम्ही ब्रेथवर्क करत आहे, जे सुद्धा कोणी करत नाही. ब्रेथवर्क काय? श्वासाची एक प्रक्रिया आहे ते, ज्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणतात की तुम्ही या जगात येताना वय घेऊन नाही येत, एज घेऊन नाही येत, तुम्ही श्वास घेऊन येता. बरोबर. आणि जेव्हा तो तुमचा श्वासाचा कोटा संपतो तेव्हा तुम्ही जाता. सो ब्रेथवर्क सुद्धा फक्त आम्हीच करत आहे सध्या तरी, हिलिंगला जोडून. त्यानंतर आईस बाथ नावाची एक ऍक्टिव्हिटी आम्ही करतो, ज्याच्यामध्ये बर्फामध्ये बसून. आईस बाथच्या रील्स मध्ये तरी खूप व्हायरल होतो. त्या ऍक्टर ऍक्ट्रेसेस जे आहेत ते एका टफ मध्ये आईस वगैरे टाकून. सो दे आर डुईंग इट फॉर फन ऍक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये वेगळा फरक आहे. ते करत आहेत ते ऍज अ फन ऍक्टिव्हिटी करत आहेत, बट वी आर डुईंग इट टू क्लिअर युअर ब्लॉकेजेस, टू ते आम्ही याच्यासाठी करत आहेत की आम्हाला कम्फर्ट झोन मधून काढायचं आहे, तुमच्या जीवनात जिथे तुम्ही अडकलेले आहे तिथून काढायचं आहे. तर आमची करण्याची जी पद्धत आहे, जे लोक आईस बाथ करवतात, जे असे आईस बाथ ट्रेनर आहेत किंवा फॅसिलिटेटर आहेत, ते प्रत्येक व्यक्ती त्याची करण्याची पद्धत वेगळी आहे. आजकाल जिम मध्ये आईस बाथ आहेत. तर ते वेगळं झालं. ते फक्त तुमचे टिश्यूज वगैरे ते नॉर्मल करण्यासाठी ते ऍज अ फन ऍक्टिव्हिटी करतात. तो भाग वेगळा आहे, हिलिंगचा भाग वेगळा आहे. बरं. की ऍक्टिव्हिटी दिसताना सिमिलर दिसत आहे तुम्हाला, पण त्याच्या मागचं जे बाकीच्या गोष्टी आहेत ते सगळे वेगळे आहेत दोन्ही ठिकाणी. ओके, मला थोडंसं या गोष्टीमध्ये डिटेलमध्ये मी समजून घेईल तुमच्याकडून. मला ब्रेथवर्क बद्दल अगोदर सांगा की ब्रेथवर्क काय आहे आणि त्याने आपल्या आयुष्यामध्ये काय पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो? ब्रेथवर्क ही श्वासाची एक क्रिया आहे असं सांगतात जुने लोक सुद्धा, किंवा आपल्या वेदांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. आता ब्रेथवर्क हा वेस्टर्न कॉन्सेप्ट आहे तसा, पण जुने लोक हे सांगतात, जसं आपल्या इथं आध्यात्मिक बाबतीत इंडियामध्ये, भारतामध्ये जर पाहिलं आपण तर, की सगळं काही एव्हरीथिंग इज कंट्रोल्ड बाय युअर श्वास. ब्रेथ मी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंट्रोल करू शकतो माणूस. इवन यू कॅन मॅनिफेस्ट विथ ब्रेथ, इवन यू कॅन अट्रॅक्ट एनिथिंग विथ द ब्रेथ. सो इतकं पॉवरफुल ब्रेथ आहे की त्याने तुम्ही कोणतीही गोष्ट कंट्रोल करू शकता. सो ब्रेथवर्क मध्ये जनरली
जे जुने ट्रॉमाज, जे जुन्या गोष्टी फसलेल्या आहेत आपल्या बॉडीमध्ये. कारण माणसाला 2 मेमरीज आहेत, एक मेमरी माइंडची आहे आणि एक मेमरी बॉडीची आहे. बॉडीची. सो माइंडच्या मेमरी मधल्या तरी गोष्टी आपल्याला आठवतात, डिलीट करू शकतो आपण, पण बॉडी मेमरी ज्या गोष्टी आहेत त्या मसल मेमरीज म्हणतात त्याला. करेक्ट. मसल मेमरीज मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या क्लीन करण्यासाठी वी कॅन यूज ब्रेथवर्क. हा त्याचा एक छोटासा भाग आहे. बर. So, breathwork कुठल्या is a long- प्रॉब्लेमसाठी ब्रेथवर्क सोल्युशन बेटर असू शकतं? कुठलेही तुझे मानसिक जे काही प्रॉब्लेम असतील त्या प्रत्येकासाठी हेल्प करू शकते. जसं स्ट्रेस, अँझायटी, काही जुने प्रॉब्लेम असतील, काही जुन्या गोष्टी अडकलेल्या असतात, काही जुने इमोशनल काही ब्लॉकेजेस असतील, कोणी काही म्हणजे काही घटना घडली असेल जुनी, त्याच्यासाठी ब्रेथवर्क हेल्प करू शकते. टेक्निक कशी यूज होते ही? काय हे करावं टेक्निक लागतं जी आहे त्यासाठी? ही फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने केल्या जाऊ शकते, चांगल्या पद्धतीने. बर. आणि दुसरी गोष्ट, ते करत असताना तुमचा जो फॅसिलिटेटर आहे, म्हणजे जो तुम्हाला गाईड करणारा Guide. व्यक्ती आहे, हा सुद्धा तुमच्या सोबत पाहिजे. एकटं आम्ही ते करायला बिलकुल अलाउ करत नाही, म्हणजे मी तरी नाही करत. कारण की त्याच्यामध्ये रिस्क असते की ते करता करता व्यक्ती एका वेगळ्या झोन मध्ये जातो आणि त्या झोन मध्ये तो काहीही करू शकतो. म्हणजे Okay. बऱ्याचदा लोकांना ओमिटिन होतात, बऱ्याचदा लोक फार जास्त इमोशनल होऊन रडायला लागतात. बर. बऱ्याचदा लोक इकडे तिकडे म्हणजे आपण म्हणतो ना काय पंचिंग वगैरे करायला लागतात, मारायला लागतात. स्वतःचा ताबा सुटतो. हा, येस, कंट्रोल नाही राहत स्वतःवर. कारण की ब्रेथवर्क हे आपल्या नर्वस सिस्टम जे आहे त्याला ऍक्सेस करते. बर. जर का तुम्ही प्रॉपर पद्धतीने केलं तर त्याला ऍक्सेस जेव्हा ते करते तर तेव्हा तिथल्या कोणताही ट्रॉमा बाहेर येऊ शकतो, कधीचाही. तो लहानपणीचा येऊ शकतो, कधीचाही ट्रॉमा येऊ शकतो बाहेर. सो इट इज टोटली अनप्रेडिक्टेबल. सो तिथे तुम्हाला एक फॅसिलिटर, पाहिजे. तज्ञ किंवा एखादा कोणीतरी कोच पाहिजे गाईड सोबत. करणारा Yes. व्यक्ती सोबत. जो तिथं असावं. तुमच्या सोबत असेल, काही कमी जास्त झालं तर कंट्रोल करणारा असेल. बरोबर. मला काही तुमच्याकडून रेमेडीज समजून घ्यायच्यात की जर एखाद्या व्यक्तीला आयुष्यामध्ये पैसा अटॅक करायचा असेल तर तुम्ही काही रेमेडी त्याला देऊ शकाल? पैशासाठी तशा खूप साऱ्या रेमेडीज आहेत, पण एक छोटीशी सांगतो, जी मी मागच्या पॉडकास्ट वर सांगितली हा. होती. तीच रेमेडी मी सांगतो. छोटी आहे, इझी आहे, प्रत्येकाला करता येईल अशी आहे. बर. दररोज फक्त 10 रुपयाचा खर्च करायचा आहे आपल्याला. माझा तरी विश्वास आहे या गोष्टीवर की हे दररोजचे 10 रुपये, महिन्याचे 300 रुपये एखाद्या व्यक्तीला करोडपती बनवू शकतील. बर. काय आहे ते? मी असं नाही म्हणत की तो आज 0 असेल आणि लगेच तो 6 महिन्यात करोडपती होईल, पण मी एवढं पक्क सांगू शकतो की एका पर्टिक्युलर टाइम नंतर जर का आज जर एखादा व्यक्ती 1,00,000-2 लाख रुपये कमवत असेल तर तो लवकर त्या करोडवर जाऊ शकतो. पण एखादा जर का 0 असेल तर तो कदाचित 2-3 वर्षात जाईल, पण जाणार पक्का आहे हे नक्की सांगू शकतो मी. छोटीशी रेमेडी आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, 10 रुपये रोजचे खर्च करायचे. एक बिस्किटचा पुडा घ्यायचा, कोणताही जो बेस्ट आहे अॅनिमल साठी. ओके. आणि तो रस्त्यात दिसणारे जे काही अॅनिमल्स असतील त्यांना तुम्ही तो द्या. कुत्रं, मांजर जे असतील ते सिम्पल त्यांना ते चालू ठेवा रोज, डेली. इफ यू फॉलो दिस रेमेडी, डेफिनेटली तुमचा जो पैशाचा फ्लो आहे तो तुम्हाला वाढलेला दिसेल. तुमचे जे कार्मिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला क्लिअर होतील. इथून हे 100% वाढणार आहे. ओके. तुमचा पैशाचा flow. रेकी बद्दल आपण बोललो सर, खूप छान तुम्ही एक्सप्लेन करून सांगितलं. रेकी रिलेटेड अजून एक बाजू आहे, ती आहे मॅनिफेस्टेशन, किंवा आपण त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो. त्याच्यावरती बुक्स वगैरे लिहिलेले आहेत, लोक मॅनिफेस्ट करतात, अट्रॅक्ट करतात गोष्टी. त्याच्याबद्दल तुमचं अंडरस्टँडिंग काय आहे? ते खरंच वर्क करतं आणि कसं करतं? ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, हे सगळ्या ऊर्जेच्या गोष्टी आहेत. एनर्जी फील्ड म्हणतात याला. आणि सायन्सने सुद्धा हे प्रूव्ह केलं की एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज अ एनर्जी. करेक्ट आहे. जेव्हा तुम्ही त्या पर्टिक्युलर एनर्जीला किंवा त्याच्या व्हायब्रेशन्सला मॅच करता, तसं तसं तुम्ही त्या गोष्टीत जाता. बर. सिम्पल आहे. एखादा व्यक्ती जो सध्या 10,000 रुपये कमवत आहे तर त्याची फ्रिक्वेन्सी, त्याची एनर्जी 10,000ची आहे. एखादा व्यक्ती 10 करोड कमवत आहे तर त्याची एनर्जी, त्याची फ्रिक्वेन्सी 10 करोडची आहे. सिम्पल आहे ही गोष्ट. बरोबर. तर मॅनिफेस्टेशन इज ऑल्सो दॅट थिंग. काही लोक म्हणतात की सर मी 6 महिने झाले, वर्ष झाले ही मेथड करत आहे, ती मेथड करत आहे, माझ्यासोबत का नाही काही घडत? कारण मॅनिफेस्टेशन फक्त तुम्ही करत आहात, लिहत आहात, पण त्याच्यावर काही ऍक्शन नाही घेतात. लॉ ऑफ अट्रॅक्शन या शब्दामध्ये पण शेवटी ऍक्शन असा शब्द आहे. सो ऑफकोर्स तुम्हाला त्याचे फक्त लिहून आणि ते करून होणार नाही. लिहावं तर लागेलच, तो तर एक भाग आहेच. रोज रोज तुम्हाला तुमच्या सबकॉन्शियसला सांगावंच लागेल, पण तुम्हाला त्यासोबत छोट्या छोट्या ऍक्शन सुद्धा घ्यावं लागतील. एक सुंदर गोष्ट सांगतो मी तुम्हाला, एकच वाक्य.
की वी आर द प्रॉडक्ट ऑफ द स्टोरीज विच वी टेल टू आवर सेल्फ एव्हरी डे. आपण तेच बनतो, माणूस तेच बनत आहे जो ते रोज स्वतःला सांगत आहे करेक्ट. की मी कोण आहे, आणि तसंच तो बनत 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 जात आहे. ओके, सो मॅनिफेस्टेशन साठी सगळ्यात पहिली गोष्ट आहे की त्याने बाकीचे जे मॅनिफेस्टेशनचे टेक्निक आजकाल तुम्ही ऐकत असाल युट्यूबवर, गुगलवर, हम्म, ऑफकोर्स ते बरोबर आहेत, हम्म. सगळे लोक बरोबरच सांगत आहेत, हम्म. चांगल्याच गोष्टी सांगत आहेत, पण त्या फॉलो करण्यासोबत सुद्धा लोकांनी ऍक्शन सुद्धा घेतल्या पाहिजे. बरोबर. परवाच्या माझ्या क्लासमध्ये एक विद्यार्थी आला, तो बिचारा एकदम हतबल होऊन त्याने मला विचारलं की सर म्हणे आताच्या घडीला माझे 5-6 कोर्स एक सोबत चालू आहेत म्हणे, तर मला समजत नाही की मी नेमकं काय करू. मला म्हणजे माझ्या झोपण्याचा टाइम कमी झाला म्हणे, मी ऑफिसचा जॉबही करतो आणि हे सगळे कोर्सही मी करत आहे. तर इथंच लोक चुका करतात किंवा इथंच लोक फसतात बरोबर. की तुम्ही एका वेळी एका गोष्टीवर फोकस करा. आपल्याला असं वाटतं वेळ संपत चालला, आपल्याला असं वाटतं की कधी कधी होते लवकर, पण जेवढा वेळ ज्या गोष्टी लागायचा तेवढा हो. लागणारच आहे. बरोबर. सो गो विथ स्लो स्लो जाऊन आपण त्या गोष्टी करू शकतो. ओके. ठीक आहे. एक सिंगर आहे पंजाबचा, तुम्ही नाव ऐकलं असेल, दिलजीत दोसांझ नावाचा. त्याची एक पॉडकास्ट मी बघितला होता. त्याने एक सुंदर त्याची स्वतःची सेल्फ स्टोरी सांगितलेली आहे. बर. तो म्हणायचा त्याने एका मोठ्या कुठल्या तरी ऑडिटोरियम मध्ये प्रोग्राम केला आणि तो प्रोग्राम जो होता तो भारतातल्या पहिल्या सिंगरने केला, इतका मोठा प्रोग्राम तो होता. आणि त्यांनी तेव्हा सांगितलं की हे तुम्ही आज बघितलं, पण हे मी मागच्या 20 वर्षापासून जगतोय. रोज जेव्हा मी आरशासमोर उभा राहतो तेव्हा मी रोज हे म्हणत आहे, असं फील करतो की मी तो या स्टेजवर उभा आहे, इतके लोक माझ्या समोर आहे, हे मी रोज फील करत होतो म्हणे. ये तो आपने अभी देखा, मेरे साथ तो ये रोज हो रहा है. सो हे फार महत्वाचं आहे की त्या वर्षांपासून तो मॅनिफेस्ट करतोय. येस, तो म्हणूनच म्हटलं की तुम्ही स्वतःला काय स्टोरी सांगता रोज, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. की तुम्ही कोण आहात. तुम्ही जर स्वतःला हे सांगाल की मी लुझर आहे, मला जमत नाही, मला येईल की नाही, तो वही आने वाला है आपके पास. कारण हे युनिवर्स जे आहे हे एकच शब्द बोलते आणि तो आहे तथास्तु. सो आप जो मांगोगे वो आपको मिल ही रहा है ऑलरेडी भेटत आहे आपल्याला. जे पाहिजे तेच येत आहे आपल्याकडे, जे आपण मागत आहोत तेच मिळत आहे आपल्याला. बरोबर. सो आपण काय मागतो ते खूप महत्वाचं आहे. आता याच्यामध्ये मला तुम्ही एखादी रेमेडी सांगू शकाल का की कशा प्रकारे आपण मॅनिफेस्ट केलं पाहिजे, काय गोष्टी मॅनिफेस्ट केल्या पाहिजे, त्याची टेक्निक काय असली पाहिजे. आणि मला फक्त टेक्निक नकोय सर, मला पाहिजे की माझ्या ऑडियन्सला ऍक्शनेबल प्लॅन द्या की जेणेकरून ते मॅनिफेस्ट करतील, अट्रॅक्ट करतील आणि त्याच्यावरती ऍक्शन देखील घेतील. सो समजा आता एक व्यक्ती आहे, आपण एक्झाम्पल घेऊ की एक व्यक्ती आहे, त्याची इच्छा आहे की सर मला 1 लाख रुपये महिना कमवायचा आहे. 1 लाख रुपये पैशाच्या बाबतीत समजा त्याचं मॅनिफेस्टेशन आहे की मला 1 लाख रुपये महिना कमवायचा आहे. तर त्यांनी काय केलं पाहिजे. पहिली ते एक टेक्निक सांगतो मी तुम्हाला की त्यांनी वॉटर मॅनिफेस्टेशन करा. वॉटर मॅनिफेस्टेशन म्हणजे सगळ्यात सोपी पद्धत आहे. बर. पाणी घ्यायचं हातामध्ये, ग्लासमध्ये किंवा बॉटलमध्ये, जसं असेल ते पाणी घ्यायचं, दोन्ही हातामध्ये ठेवायचं आणि आपली जी इच्छा आहे ती इच्छा श्वास आतमध्ये घ्यायचा, पूर्ण श्वास आतमध्ये घ्यायचा आणि मग ती इच्छा मनातल्या मनात बोलायची की तुम्हाला किती पैसे अर्निंग करायची आहे. ती इच्छा बोलल्यानंतर पाण्याला सांगायचं की ही ऊर्जा तुझ्यामध्ये मी देत आहे आणि नंतर ते पाणी प्यायचं. हे रोज त्याने करायचं, रोज, जोपर्यंत त्याचं ते होत नाही तोपर्यंत. ही झाली पहिली गोष्ट. पण आता त्या 1 लाख कमवण्यासाठी, आता हे तर झालं टेक्निक, हा झाला विषय. पण ऍक्शनेबल प्लॅन त्याचा हा आहे की 1 लाख कमवण्यासाठी माझ्याकडे आता कोणते स्किल आहेत आणि कोणते स्किल मी अपग्रेड केले पाहिजे, कोणत्या अशा गोष्टी माझ्या रुटीन मध्ये ऍड केल्या पाहिजे ज्याच्या माध्यमातून मी त्या 1 लाखापर्यंत पोहोचू शकेल. कारण त्या 1 लाख कमवण्यासाठी त्याला 1 लाखाचं नॉलेजही पाहिजे, 1 लाखाचे स्किलही पाहिजे, बरोबर, 1 लाखाच्या सवयी पण पाहिजे आणि 1 लाखाची स्ट्रॅटेजी पण पाहिजे. जेव्हा गोष्टी त्याच्या सोबत असतील तर तो त्या गोष्टीपर्यंत पोहोचू शकेल. जनरली होते काय की एखाद्याकडे स्किल असते पण नॉलेज नसते, एखाद्याकडे नॉलेज स्किल असते पण स्ट्रॅटेजी नसते, एखाद्याकडे दोन्ही गोष्टी असतात पण त्याची सवयी खराब असतात, हॅबिट नसतात त्याच्याकडे. बरोबर. मला याच्या मागे थोडंसं सायन्स समजून घ्यायचंय की जेव्हा आपण एखादी गोष्टी मॅनिफेस्ट करतो, तुम्ही म्हटलं की ते पाणी प्या, मे बी आपण त्याचा रोज विचार करत असू, पण ते कशा काय गोष्टी आपण अट्रॅक्ट करतो, काय होतं नेमकं की जेणेकरून आपल्याला त्या गोष्टी मिळत जातात. इट्स ऑल सबकॉन्शियस गेम. हा सगळा आपल्या सबकॉन्शियसचा गेम आहे. बर. आज जर का प्रत्येकाने, जोही व्यक्ती हा पॉडकास्ट ऐकत असेल त्याने फक्त एकच गोष्ट करावी. आज तो व्यक्ती ज्या कुठल्या ठिकाणी आहे, ज्या घरात आहे, जे पद आहे त्याचं, जे इन्कम आहे त्याची,
त्याने फक्त 10 मिनिटं बसायचं आणि विचार करायचा की हे जे इन्कम आहे, ज्या घरात मी राहतो, जे काम मी करतो, हा विचार मी कधी केला होता का? त्याचं उत्तर येईल की हो, हा विचार त्यांनी कधीतरी केला होता आणि म्हणून तो तिथे जाऊन बसतो. कधीतरी ते स्वप्न त्याने So, पाहिलं असेल. आयुष्यात कोणतीही गोष्ट आपण 2 वेळा करतो. लोकांना वाटते आपण एकदा करतो, आपण 2 वेळा करतो. एकदा इथे करतो माइंड मध्ये आणि एकदा ऍक्च्युअल लाईफ मध्ये करतो. सो जो चीज आप इधर ला रहे हो वो 101% ऍक्च्युअल मध्ये ते येणारच आहे. फक्त त्याचा टायमिंग वेगवेगळा असेल. Correct. एखादा व्यक्ती ते 1 वर्षात आणेल बाहेर, एखादा व्यक्ती 10 वर्षात आणेल, एखादा व्यक्ती 100 वर्षात आणेल आणि एखादा व्यक्ती आणूच शकणार नाही कारण की त्याने त्याच्यात एवढा ऍक्शन Action घेतला नाही. हाच फरक आहे. इट्स ऑल अ सबकॉन्शियस गेम की इधर क्या स्टोरी बना रहे हो आप. इथली स्टोरी जर राईट असेल ते म्हणतात ना की व्हॉट यू आर क्रिएटिंग इनसाइड दैट यू क्रिएट आउटसाइड. सो पहिले आप अंदर बना रहे हो, बाद में तुम्ही बाहेर बनवू शकाल त्या गोष्टी. बरोबर. एका शास्त्रज्ञाची मला स्टोरी आठवते की त्यांनी देखील एका वस्तूचा शोध लावण्याच्या अगोदर मनामध्ये विचार केला होता की मला ही अशी गोष्टी मी जर जेव्हा हे प्रोटोकॉल बनवेल त्याचा असा असेल, त्याचं मॉडेल असं असेल, त्याचा आकार असा असेल, साईज असा असेल. आणि त्यानंतर जेव्हा त्याने विचार करत 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 गेला त्याच्यावरती शास्त्रज्ञाने अभ्यास केला, रिसर्च केला आणि मग एक्सपेरिमेंट वगैरे करत करत गेल्याच्या नंतर 8-10 वर्षानंतर ती गोष्ट अनुभवात आली. आणि मग नंतर त्याला ज्यावेळेस त्याने सांगत होता त्याबद्दल तेव्हा त्याने सांगितलं की मी ही अगोदर विचार केला होता येस आणि मग नंतर ती इम्प्लिमेंट मध्ये आली. तुम्ही लोक त्याला आज पाहताय पण मी ही ऑलरेडी त्याने ते तिथे स्टोरी बनलेली आहे. त्याने त्याचं मॉडेल ऑलरेडी व्हिज्युअलाइज केलेलं होतं. सो खूप सिम्पल आहे. ज्यांनाही कोणती गोष्ट अट्रॅक्ट करायची आहे ना त्यांनी त्यांची स्टोरी बनवणं चालू करा. बस सिम्पल. बरोबर बरोबर. मला सर थोडंसं तुमच्या प्रवासाबद्दलही समजून घ्यायला उत्सुकता होतीये. मी खूप साऱ्या पॉडकास्ट करतो, खूप लोकांबद्दल बोलतो, डिस्कस करतो. प्रत्येकाच्या आपापल्या गोष्टी आहेत, ते बेस्ट आहेत आपापल्या फील्डमध्ये. तुम्ही जे करताय ना ते मला नाही वाटत कुणी करताय. तुम्ही फ्रीमध्ये क्लासेस घेताय, तुम्ही फ्रीवर महाराष्ट्रामध्ये दौरे करताय, फ्रीमध्ये लोकांना समजवताय. याच्या मागचा तुमचा माइंडसेट काय आहे? तुम्ही का फ्रीमध्ये लोकांना शिकवताय? बघा, माझ्या जीवनामध्ये जो बदल झाला, मला असं वाटते की तो बदल अधिकाधिक लोकांच्या जीवनामध्ये झाला पाहिजे. पहिली गोष्ट तर हे आहे. दुसरी गोष्ट हे आहे की तो बदल जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये होतो तेव्हा ज्या गोष्टी मी सहन करत होतो तेव्हा मला असं वाटतं की आज बहुतांश लोक त्या गोष्टींना फेस करत आहेत आणि ते फेस करत असताना काय वाटते हे मला माहित आहे. आणि मला जर का ते सिक्रेट सापडलंय तर मला असं वाटतं की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण घेऊन गेलो पाहिजे. म्हणून आम्ही हे करत आहे फ्रीमध्ये क्लासेस. सो वर्षाला 250 दिवस आम्ही फ्री क्लास करतो ऑनलाईन. त्यानंतर आता महाराष्ट्र दौरा आम्ही करणार आहे. ज्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये 15 दिवसात 15 सिटीज आम्ही व्हिजिट करणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही अवेअरनेस करणार आहे या गोष्टीची की हाऊ युअर एनर्जी कॅन हेल्प यू टू ग्रो इन युअर लाईफ. मग त्याला हिलिंग, रेकी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथले सांगणार आहे. मला तुमचा प्रवास तुम्ही सांगू शकाल जर तुम्ही कम्फर्टेबल असाल की तुम्ही काय गोष्टी अचीव्ह केल्या रेकी किंवा हिलिंग तुमच्या लाईफमध्ये आल्यानंतर काय बदल झाला? बघा, रेकी, हिलिंग, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो पुढे जाण्याआधी की ह्या गोष्टी त्याच लोकांच्या जीवनामध्ये येतील ज्यांचा कुठेतरी पूर्व संबंध आहे त्या गोष्टीशी. ओके. सो माझं जे बॅकग्राऊंड आहे म्हणजे लहान असतानाचं बॅकग्राऊंड, तेव्हा आमच्या आजोबाच्या घरी हरिपाठ वगैरे व्हायचा, ज्ञानेश्वरी वाचल्या जायची. सो ते आध्यात्मिक बॅकग्राऊंड ऑलरेडी होतं. मी सुद्धा 8-10 वर्ष हरिपाठ केलेला आहे, ज्ञानेश्वरी वाचलेली आहे. तर ते आध्यात्मिक बॅकग्राऊंड होतं पण इन बिटवीन द टाइम ते सुटलं होतं, मागे पडलंय. तर मला असं वाटतं की तेच पुन्हा आलं है ना. फिर वही दिल लाया हूँ वाला जो प्रोग्राम आहे तो झाला, ते पुन्हा आलं. मी याच्या आधी IT मध्ये होतो, मार्केटिंग मध्ये जॉब केले, त्यानंतर मी डिजिटल कोचिंग केलं. पण माझ्या लाईफमध्ये एक सर्टन टाइम आला होता, जसं मी तुम्हाला सांगितलं की मानसिक, भावनिक, शारीरिक आणि आध्यात्मिक. सो बाकीच्या गोष्टी सगळ्या ठीक होत्या पण आध्यात्मिक गोष्ट मला मिसिंग वाटत होती. आणि तो एक 3 ते 6 महिन्याचा फेज होता माझ्या लाईफ मधला, जेव्हा की पैसे होते, सगळं काही होतं, पण रात्रभर झोप यायची नाही. समजायचं नाही की आता पुढे काय करायचं आहे, काय होणार आहे किंवा कसं आपण पुढे जाणार आहोत, व्हॉट इज द नेक्स्ट प्लॅन, नो आयडिया. असं व्हायचं. असा टाइम आला होता एक 3-6 महिन्याचा. त्यावेळेस मी फक्त, मला समजलं नाही की काय करावं. पण माझी एक फ्रेंड होती, म्हणजे माझे स्टुडंट होते ते, नंतर फ्रेंड झाले. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती, असं बोलता चालता असं त्यांनी सांगितलं कि सर आपके जो कुंडली है उसमें भगवान शिव की भक्ति लिखी हुई है, तो आप वो करो.
आणि मी ती गोष्ट ऐकली आणि सोडून दिली, जसं बरं. जनरली आपण माणसं करतो करतो की बाबा हा ठीक आहे करेंगे. हा. कसं असते, जेव्हा तुमचं सगळं काही व्यवस्थित चालू असतं ना, तेव्हा तुम्ही जनरली लक्ष देत नाही नाही त्या देत. गोष्टीकडे. जेव्हा माणूस So, अडकतो ते तसं चालू होतं तेव्हा काही ऐकलं नाही. पण जेव्हा मी 3-6 महिन्याचा टाइम तो फेज चालू होता, त्या फेज मध्ये मला वाटलं की यार, माझ्या आईने पण सांगितलेली आहे ही गोष्ट, माझ्या त्या फ्रेंडनी पण सांगितली, अजून 2-4 लोकांनी सांगितली. म्हटलं नाउ इट इज टाइम. आपकी राशि में या आपकी कुंडली में ऐसा लिखा है की आप भगवान शिव की भक्ती करो. आणि ही गोष्ट मला माझ्या आईने पण सांगितली होती, 1-2 लोकांनी आधी पण सांगितली होती, पण मी इग्नोर करत होतो त्या गोष्टीला. बरं. तर ते 3-6 महिन्याचा जो फेज आला होता, त्याच्यात मी रेग्युलर मंदिरात जाणं चालू केलं. त्यानंतर मला कधी आयुष्यात मी उज्जैनचं नाव ऐकलं नव्हतं किंवा कधी काही गेलो नव्हतो. अचानक असं इच्छा झाली की आपण तिथं जावं. तिथं आम्ही गेलो. तिथून आल्यानंतर आम्ही एक ऑफलाईन इव्हेंट केला आणि त्या ऑफलाईन इव्हेंटमध्ये आम्हाला असा एक अमेझिंग एक्सपिरियन्स आला की म्हणजे तिथे आम्हाला असं वाटलं की समथिंग इज हॅपनिंग विथ मी अँड माय टीम अँड ऑल द पार्टिसिपंट. तर तिथून आमचा विश्वास फार या गोष्टीवर आला की आपण कदाचित याच मार्गासाठी आहे. आणि तिथून आम्ही या गोष्टीला मग पुढं घेऊन जायला सुरुवात केली. मग तिथून आम्ही अजून आमचे ऑनलाईन प्रोग्राम वाढवले, फ्री केले. मग आता आम्ही महाराष्ट्र दौरा करत आहोत. सो हा माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे रेकीच्या बद्दल, हिलिंगच्या बद्दल आणि या ऊर्जेबद्दल. बरोबर. सो ते आहे कुठेतरी. ओके. तुम्ही आता मला असं वाटतं की खूप तरुण आहात, जर रेकी आणि हिलिंग शिकवणाऱ्यामध्ये तुम्ही असाल, खूप तरुण आहे. म्हणजे कारण मी जे काही रेकी करणारे पाहिलेत ना, ते 50-60 ओलांडलेले सगळे लोक आहेत. So तुम्ही यंगेस्ट आहात रेकी करणाऱ्यांमध्ये? सध्या तरी येस. महाराष्ट्रामध्ये तर 100% आहे. इंडियाबद्दल मला नाही माहित, पण महाराष्ट्रामध्ये तर सध्या कोणीच नाही. सो तुम्ही रेकी व्यक्तीला शिकवता देखील आणि त्यांना म्हणजे तुमच्याकडून जो व्यक्ती रेकी करतो तो स्वतःच्या लाईफ मध्ये पण करू शकतो आणि दुसऱ्यांनाही शिकवू शकतो? येस. सो आम्ही त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत जनरली. लेवल 1, 2, 3 हे जे असते हे स्वतःच्या हिलिंग साठी असते. स्वतःला लेवल 1 सेल्फ हिलिंग साठी आहे. लेवल 1, 2 आणि 3 हे तिन्ही पण. अच्छा. लेवल 1 त्याच्यातलं सेल्फ हिलिंग साठी असते. पण जेव्हा तुम्हाला इतरांना, घरच्यांना, फॅमिलीला हिलिंग करायचं तेव्हा तुम्ही 2-3 करू शकता. हे 3 लेवल म्हणजे तुम्ही एक हिलर झाले. म्हणजे तुम्ही स्वतःला हिल कराल, इतरांना हिल कराल. पण तुम्हाला हिलर विथ टीचर व्हायचं असेल तर त्याच्यानंतर 4थी लेवल जी आहे त्याला ग्रँड मास्टर म्हणतात, जिथे तुम्ही इतरांना शिकवू शकता. आणि असे 100 पेक्षा जास्त ग्रँड मास्टर आम्ही बनवले. 100 ग्रँड मास्टर बनवले? 100 ग्रँड मास्टर बनवले, ऑल महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत शिकवणारे, आणि ते सुद्धा व्यवस्थित त्यांचं काम करत आहेत. अहिल्यानगर असू द्या, त्यानंतर सोलापूर आहे, सांगली आहे, सातारा आहे, मुंबई आहे, पुणे आहे, नागपूर आहे, नाशिक आहे. महाराष्ट्राच्या 18 पेक्षा जास्त सिटीज मध्ये आमचे ग्रँड मास्टर आहेत ऑलरेडी. म्हणजे त्यांचं काम सुद्धा करतात, अर्निंग सुद्धा करतात. 100 ग्रँड मास्टर म्हणताय, मग किती लोकांना तुम्ही हिलिंग शिकवलंय? लेवल 1, लेवल 2? आकडा एक्झॅक्ट तरी सांगता येत, पण मोर दॅन 2000 लोक पेड शिकले माझ्याकडे. आणि फ्री मध्ये तर लाखाच्या वर आहे आकडा. 1 लाखाच्या लाख लोकांना तुम्ही फ्री मध्ये. आठवड्याला 1000 लोकांना फ्री मध्ये शिकवतो. आठवड्याला 1000 लोक शिकतात ऑनलाईन. बरं. मग जर आता एखाद्या व्यक्तीला तुमचं जोडायचं असेल, तुमच्या फ्री वर्कशॉप मध्ये यायचं असेल, तुमची कार्यशाळा असेल तिथे यायचं असेल, त्याची प्रोसेस काय असते? कसं ते तुम्हाला रिच आउट करू शकतात? तर त्याचे 2-3 प्रोसेस आहेत. पहिलं तर इंस्टाग्राम, फेसबुकला आम्हाला ते मेसेज करू शकतात. दुसरी गोष्ट, मी तुम्हाला एक लिंक देईल, त्या लिंकवर जाऊनही ते त्यांचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करू शकतात. या प्रकारे ते आमच्याशी जोडू शकतात. तुमचे लिंक जे आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करेल. सो जे काही व्यक्ती आपल्या पॉडकास्ट थ्रू येतील त्यांना तुम्ही हे करा. मला एक शेवटचे 1-2 प्रश्न विचारायचे आहेत की तुम्हाला, आता तुम्ही 14 वर्षापासून आहात याच्यामध्ये, 7-8 वर्षापासून तुम्ही कोचिंग वगैरेही करताय. पुढचे 8-10 वर्ष तुमचं स्वतःचं टार्गेट काय आहे? तुम्ही काय उद्देश तुमचा आहे? एक छोटंसं उद्देश आहे, ते आहे की प्रत्येक घरात एक तरी रेकी ग्रँड मास्टर पर्यंत व्यक्ती गेला पाहिजे. एक व्यक्ती तरी. जर का एक व्यक्ती एका घरात ग्रँड मास्टर झाला तर जसं ते घर बदलेल, ऑटोमॅटिकली त्याचा समाज बदलेल, ऑटोमॅटिकली मग जिल्हा बदलेल, राष्ट्र बदलेल, देश बदलेल. ह्या सगळ्या गोष्टी होतील हळूहळू. पण आपलं टार्गेट आहे पुढच्या 10 वर्षात कमीत कमी 10 लाख लोकांपर्यंत तरी पोहोचणे. बर. त्याच्यापेक्षा जास्त झाले ईश्वराच्या कृपेने तर फार चांगली गोष्ट आहे, पण 10 लाख लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना रेकीबद्दल, हिलिंगबद्दल,
या एनर्जी बद्दल माहिती देणे आणि कसं ते एक चांगलं लाईफ जगू शकतात आणि ते किती सोपं आहे, सोपं आहे. फार काही कठीण नाही आहे, तर ते शिकवणे हे आमचा उद्देश आहे. ओके, आपला पॉडकास्ट पाहणारा जो काही व्यक्ती असेल त्याला तुम्ही काय संदेश द्याल की त्याने उद्यापासून त्याच्या आयुष्यामध्ये काय बदल करायला पाहिजे जेणेकरून त्याचं आयुष्य सुखद असं आयुष्य पॉझिटिव्हिटीकडे त्याला त्याची वाटचाल जी आहे ती चालू होईल? सिंपल 4 गोष्टी करावं त्यांनी. पहिला आहे सिंपल मेडिटेशन, दुसरा आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन म्हणजे स्वतःशी रोज पॉझिटिव्ह प्रत्येक क्षणाला पॉझिटिव्ह बोलणे. ओके. तिसरं आहे व्हिज्युअलायझेशन, जे आयुष्य त्याला जगायचं आहे ते डोळे बंद करून बघायला शिकलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट आहे ग्रॅटिट्यूड, जे त्याच्याकडे आहे त्याच्याप्रती थँक्यू म्हणायला शिकलं पाहिजे. ह्या 4 प्रॅक्टिस जरी कोणी व्यक्ती करेल तर त्याला काहीच करायची गरज नाही, ऑटोमॅटिकली तो 30-40% बदल स्वतःमध्ये त्याला दिसायला लागेल पुढच्या एका महिन्यात. ओके, एवढं केलं तरी बस आहे, खूप ग्रेट. मला लास्टला तुम्हाला काही रॅपिड फायर क्वेश्चन्स विचारायचे आहेत. मी तुम्हाला काही ऑप्शन्स देणार आहे, त्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन चूज करायचा आहे. पहिला आहे की मेडिटेशन चूज कराल एखाद्या व्यक्तीनं आयुष्यामध्ये, मेडिटेशन करावं की ब्रेथ वर्क करावं, जास्त इम्पॅक्टफुल काय? ब्रेथ वर्क. ब्रेथ वर्क. लॉजिक की इंट्युशन? इंट्युशन. रेकी की मॅनिफेस्टेशन? रेकी. मनी फर्स्ट की मेंटल पीस फर्स्ट? मेंटल पीस. बर. मॉर्निंग रुटीन की नाईट रुटीन? मॉर्निंग. मॉर्निंग रुटीन. सायंटिफिक रिसर्च की पर्सनल एक्सपिरियन्स? पर्सनल एक्सपिरियन्स. ग्रुप हिलिंग की 1-to-1 हिलिंग, काय असरदार आहे? ग्रुप. ग्रुप असरदार आहे. 1-to-1 मध्ये मला वाटतं की जास्त ग्रुपची एनर्जी इज मोर हाय एनर्जी. ओके. हील युअरसेल्फ फर्स्ट की अर्न मनी फर्स्ट? हील युअर सेल्फ फर्स्ट. का? मनी तो अपने आप आ जाएगा फिर. क्योंकि आतमधली एनर्जी जशी बदलेल त्याची पैसा त्या त्याच्याकडे accordingly तो पैसा तो 100% attract करणार आहे. Yes. ग्रेट. थँक्यू सो मच सागर सर, तुम्ही आज बोल मराठीला टाइम दिला. तुम्ही मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि 2 अशा गोष्टी सांगितल्या मला जे माझ्यासाठी नवीन होत्या, ब्रेथ वर्क आणि शिवशक्ती. Yes. मला वाटतं की ऑडियन्ससाठी या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या. बिलकुल. तुमच्या जे काही पुढच्या कार्यशाळा होणार आहेत ना, त्याबद्दल डिटेल्स मला द्या. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये त्या डिटेल्स मेन्शन करतो. तुमचा इंस्टाग्राम आयडी असेल, तुमचं युट्यूबची काही लिंक असेल, त्या सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये ऑडियन्सला देणार आहे. तुम्हाला सरांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल, त्यांच्या वर्कशाळा जर तुम्हाला अटेंड करायची असेल तर त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देईल. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्या टीमला रीच आउट करा. तुमच्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट डेफिनेटली होईल याची मला नक्कीच खात्री आहे. थँक्यू सो मच सर. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.